इन्स्पायर्ड ॲक्शन्स, कर्म करणे कृती करणे, तया सत्कर्मी रती वाढो, ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे मित्रांनो. माणसानं चांगली सातत्यानं कर्म म्हणजे कृती केली पाहिजे. कोणताही माणूस आहे ना, तो 24 तास कर्म न करता, कृती न करता राहू शकत नाही. श्वास घेणं ही सुद्धा कृती आहे. माणसानं, तुम्ही आम्ही मित्रांनो, दररोज चांगली कर्म म्हणजे चांगल्या कृती दररोज केल्या पाहिजेत. आपला जो भूतकाळ, वर्तमान काळ किंवा भविष्य काळ जो असतो ना, तो कर्मांच्या आधारे ठरलेला असतो. म्हणजे जर मला भविष्य चांगलं घडवायचं असेल तर वर्तमान काळात म्हणजे आत्ता चांगल्या कृती केल्या पाहिजेत, चांगलं कर्म केलं पाहिजे, तर माझं भविष्य घडेल. तामस कर्म, राजस कर्म आणि सात्विक कर्म असे 3 कर्मांचे प्रकार आहेत. एखादी कृती करताना, इन्स्पायर्ड ॲक्शन्स करताना मी जर ती चांगल्या भावनेनं, जोमानं आणि योग्य पद्धतीनं जर केली तर मला त्या कृतीमध्ये यश मिळणार, निराशा येणार नाही. तर कर्म करण्यासाठी, कृती करण्यासाठी काय लागतं मित्रांनो, आता इथं अध्यात्माच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो. इन्स्पायर्ड ॲक्शन करण्यासाठी नुसतं ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन करून उपयोग नसतो. कृती करण्यासाठी लागतं ज्ञान, म्हणजे ज्ञानयोग आणि भक्तियोग. भक्तियोग म्हणजे काय? विश्वासानं कृती करायची, ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा, कृती करायची, ब्रह्मांडावर श्रद्धा ठेवायची आणि मग कृती करायची, इन्स्पायर्ड ॲक्शन्स करायच्या. कर्मयोग समजण्यासाठी म्हणजे चांगलं कर्म करण्यासाठी, कृतीमध्ये यश मिळण्यासाठी, इन्स्पायर्ड ॲक्शन्स करण्यासाठी ज्ञानयोग आणि भक्तियोग समजून घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याला त्या कृतीमध्ये यश मिळतं. नुसतं ॲफर्मेशन्स करून कृतीमध्ये यश मिळत नसतं, ज्ञान लागतं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे 3ही सांगितलेले आहेत. मॅनिफेस्टेशनमध्ये हे सुद्धा समजावून घ्यावं लागतं, तर आपल्याला इन्स्पायर्ड ॲक्शन्स म्हणजे काय समजतील. अन्यथा मी कृती करत राहतोय, विश्वास नाहीये, भावना चांगली नाहीये, ज्ञान नाहीये, मग कसं यश मिळणार. सत्कर्मी रती वाढो. धन्यवाद.